या सगळ्या गोष्टी तुम्ही नीट समजून घ्या। हे आरक्षण मिळू शकत नाही, ही गोष्ट होऊ शकत नाही, हे प्रत्येकाला माहिती आहे। हे फक्त खरं बोलण्याचं धाडस हा राज ठाकरे करतो, म्हणून कदाचित लोकांना परवडत नसेल। पण जी गोष्टच होऊ शकत नाही, मला अजूनही आठवतंय एक मोर्चा आला होता मुंबईमध्ये। त्या मोर्चाचं, मराठा समाजाचा मोर्चा आला होता, खूप वर्ष झाली त्याला। त्या मोर्चाचं स्वागत हे त्याच्यावर त्या व्यासपीठावरती भाजपचे लोक होते, राष्ट्रवादीचे लोक होते, काँग्रेसचे लोक होते, शिवसेनेचे लोक होते, अजूनही कोणतरी होते, आणि सगळ्यांनी सांगितलं की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे। मग अडवले कोणी? कशाला आले आम्ही मुंबईला? हे राज ठाकरेचं कामच नाही विचारायचं। आम्ही मधल्या काळात त्या दोघा भावाला मानायला लागलो होतो, चांगले आहेत काम करायला सर्वसामान्यासाठी म्हणून। पण या राज ठाकरेला काय होतं मला काय माहित नाही, मध्ये मध्ये ते टोकरीत मराठ्याला पुन्हा राहून राहून ते टोकरीत, त्याला ते नादच लागला, त्याला नाईलाज। त्याला ना दुसऱ्याची वडगे चालायची सवय लागली भाजपवाल्याची। त्याचा लोकसभेला वापर करून घेतला भाजपने, कार्यक्रम लावला त्याचा, नंतर त्याचं पोरग पाडून टाकलं विधानसभेत, तरी त्याला लाज नाही। तो आम्हाला म्हणतो तू मुंबईला काय आले? आम्ही तुला विचारलं का? तुला 11 आमदार पहिले निवडून दिले, ते पळून गेले दुसरीकडे, तू आता मराठवाड्यात कशाला येतो? आणि म्हणलो का पश्चिम महाराष्ट्रात परवा तो पुण्याला कशाला आलता? आम्ही विचारलं तुला? तू विदर्भात कशाला येतो? आमचे कुणबी मराठी 65% येतील, आम्ही विचारतो तुला? तू नाशिकला कशाला येतो? तुला विचारतो का आम्ही? तुला 11 निवडून दिलते ना, आता डबल काय म्हणतो निवडून द्या?